पण आता 288 आमचे निवडून कशी येऊ शकते त्याचं गणित सांगतो मी। आता काही काही मतदारसंघामध्ये 6-6, 7-7 आमदार आहेत। हे जे पक्ष आहेत आता प्रत्येक पक्षाचे 2-2 पाड झालेले, बीजेपी, मनसे, वंचित, एमआयएम असे 10 पक्ष झाले। 3-3 जणांनी मिळून सरकार बनवलं। अगोदर महाविकास आघाडीने 3 पक्षाचं सरकार बनवलं की यायला लागलं जरांगे पाटलाकडे चक्र मारायला की आपल्याला इकडे जमतं का। हे सोन्याचे चमचे घेऊन आलेले जे आहेत ते आता चक्र मारते, दादा आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही असं करू तसं करू। तर 30x5 150 आमदार येतात आणि स्पष्ट बहुमतला लागते 144। 6 आमचं सरकार 100% येणार आहे आणि बाकीचे जे 144 येतील ना तर हे प्रस्थापित पाडणार, यायला घरी बसवणार। त्यांचं म्हणणं काय होतं, कशा पद्धतीने आपण इकडे उमेदवारी दिली पाहिजे किंवा कोण उमेदवार असले पाहिजे। आता झालं काय माहिती का, हे जे पक्ष आहेत आता प्रत्येक पक्षाचे 2-2 पाड झालेले। 2 सेना झाली, एक सेना होती 2 सेना झाली, एक राष्ट्रवादी होती 2 राष्ट्रवादी झाली, एक काँग्रेस, बीजेपी, मनसे, वंचित, एमआयएम असे 10 पक्ष झाले आणि 3-3 जणांनी मिळून सरकार बनवलं। अगोदर महाविकास आघाडीने 3 पक्षाचं सरकार बनवलं, नंतर महायुतीने 3 पक्षाचं सरकार बनवलं। आता या लोकांनी काय केलेलं असतं, 288 मतदारसंघाची पूर्ण तयारी केलेली असती उमेदवार देण्याची आणि आता झालं काय, हे 3-3 पक्ष एकत्र झालेले, त्यामुळे कुणाला तरी एकाला तिकीट भेटणार आहे। म्हणजे 2 जे जण आहेत त्यांना ती भीतीचं वातावरण आहे, आपण निवडून येतो की नाही ते यायला लागलं जरांगे पाटलाकडे चक्र मारायला की आपल्याला इकडे जमतं का, म्हणून असे बी काही उमेदवार आहे। पण आमच्या येथे 288 मतदारसंघामध्ये हा जो लढा उभारला इथं सर्वसामान्य पोरांनी अंगावर केसेस घेतलेले आहे, सर्वसामान्य पोरांनी हा लढा हाताशी घेतलेला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोर आहेत ते जरांगे पाटलाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने होते, त्यांनी प्राणाच्या आहुती दिल्या, शेकडो आत्महत्या झाल्या फक्त समाजासाठी। असे समाज बांधव आमच्या सोबत आहे। हे सोन्याचे चमचे घेऊन आलेले जे आहेत ते आता चक्र मारते, दादा आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही असं करू तसं करू। आम्ही बघितलं लोकसभेला जे खासदार निवडून दिले यांनी पुन्हा इथून पुढे 10-20 वर्ष निवडून येऊ शकत नव्हते, पण आम्ही फक्त करेक्ट कार्यक्रम केला, आम्ही उमेदवार दिले नाही म्हणून यांचं भागलं। पण हे जे 30 गेले तर याच्यातला एकही खासदार मराठा आरक्षणावर बोलला नाही। पण आता 288 आमचे निवडून कशी येऊ शकते त्याचं गणित सांगतो मी। आपल्याला 288 मतदारसंघ आहे, 288 पैकी स्पष्ट बहुमतला 144 जागा लागत्या। जर आपण किती निगेटिव्ह विचार केला तर 30 खासदार निवडून गेले फक्त मराठ्यांमुळे। आता काही काही मतदारसंघामध्ये 6-6, 7-7 आमदार आहेत म्हणजे जिल्ह्यामध्ये। तर आपण एक उदाहरणार्थ 5 जर धरली, 30 मागे 5 आमदार आपले आले जरांगे पाटलाचे, तर 30x5 150 आमदार येतात आणि स्पष्ट बहुमतला लागते 144। 6 आमच्याकडे आमदार एक्स्ट्रा असतात, आम्हाला कोणासोबत युती करायची गरज नाही, आमचं सरकार 100% येणार आहे आणि बाकीचे जे 144 येतील ना तर हे प्रस्थापित पाडणार, यायला घरी बसवणार। कारण यांनी काय केलं, अरे 1-2 नेते हे अख्ख्या मराठा जातीला भारी पडायला लागले आणि हे मुग घेऊन गप बसू नये म्हणून यांना घरी बसवण्याची आता वेळ आलेली आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोर आम्ही निवडून आणू आणि ते जरांगे पाटील जी स्ट्रॅटेजी ठरवतील हे मराठे स्टार प्रचारक म्हणून त्या भूमिकेत यायला तयार आहे। आमच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन, आमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाकून, 2 व्हीलरवर फिरू, बैलगाडीत फिरू, जे वाहन भेटेल ते बांधापर्यंत जाऊ, प्रत्येक खेड्यात, तालुक्यात, गावात, वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलाचे विचार पोहोचून हे सरकार जरांगे सरकार आणण्यासाठी, आपकी बार जरांगे सरकार हे सरकार आणण्यासाठी आम्ही काम करणार आणि यामध्ये 18 पगड जातीचा आम्हाला सपोर्ट राहणार। आणि मला अजून एक सांगायचं, म्हणजे काही काही लोक तर असे यायला लागले की मला फोन करतात की ते कसं दिलं जातं, त्याचं काय क्रायटेरिया।